मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने मीराला लिस्ट करायला सांगितलेली असते की तुला काय हवं काय नको ते एका लिस्टमध्ये लिही, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. त्यावेळी मीरा लगेचच लिस्ट घेऊन बसलेली असते. तेवढ्यात सत्य आता तेथे येतो आणि विचारतो, बापरे, तुझी अजूनही लिस्ट लिहायची संपली नाही की काय? दाखव बरं काय काय आहे त्या लिस्टमध्ये. असं म्हणून सत्या ते वाचू लागतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. आणि मग त्यानंतर तो तिला समजावतो, अगं धूमकेतू, तू कशासाठी एवढा लोड घेतेस? अगं होईल ग सगळं ठीक, मी आहे ना तुझ्या पाठीशी. आणि हा सत्य तुझ्या पाठीशी उभा आहे म्हटल्यानंतर अगदी ताठपणे उभं राहायचं. आहे ना तुझ्या पाठीशी, आणि हा सत्य तुझ्या पाठीशी उभा आहे म्हटल्यानंतर तू उगीच कशाला टेन्शन घ्यायचं, असं तो तिला समजावत असतो. तू अजिबात काळजी करू नको, मी सगळं काही करेन, असा विश्वास तो तिला देतो. त्यावरती मीरा म्हणते, हो तुम्ही आहातच आणि तुम्ही करणार सगळं ह्याची मला खात्री आहे. पण मग बायकोने काय नुसतं बसून राहायचं का? कारण कामाला दोनाचे चार हात लागले तर सगळं काही अगदी वेळेत होतं आणि तुमच्यावर सुद्धा जास्त लोड नाही येणार. त्यावरती सत्या म्हणतो, अगं मी नवरा आहे ना तुझा, मग मी करतो की सगळं, ते माझं कर्तव्य आहे. कारण बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं हे एका नवऱ्याचं तर कर्तव्य असतं. त्यावेळी मीरा म्हणते, हो असं का? मग नवऱ्याच्या इच्छा कोणी पूर्ण करायच्या? असं म्हणून ती खूप वेळ त्याच्याकडे पाहत राहते. तेव्हा सत्यासुद्धा आता मीराकडे पाहत असतो आणि तोही मनातच विचार करतो की हो, हिचंही बरोबर आहे आणि खरंच मीरा आपली किती काळजी करते. दुसरं कुणी काळजी करत नसेल, परंतु माझ्या बायकोला माझी काळजी आहे, माझ्या स्वप्नांची काळजी आहे. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहून अगदी गालात हसतो. खरं तर मीराचं त्याला कौतुक वाटत असतं. त्यानंतर मीरा उठते आणि म्हणते, मला सोन्यानं मढवावं अशी तुमची इच्छा आहे? तेव्हा सत्या म्हणतो, हो आहे ना माझी इच्छा. त्यावेळी मीरा म्हणते, मग नवऱ्याच्या कामामध्ये बायकोने हातभार लावायला नको का? आणि दोघांनी मिळून सगळं साम्राज्य उभं करणं, यालाच तर संसार म्हणतात, जो काडी काडी जोडून उभा राहतो. आणि तुम्ही बघतच राहा, भविष्यात याच सगळ्या आठवणी आपल्या उभ्या राहतील. आणि तसंही आयत्या मिळालेल्या संसारापेक्षा दोघांनी मिळून उभा केलेला संसार नेहमी जास्तच फुलतो. असं म्हणून मीरा सत्याकडे खूप वेळ पाहते आणि लाजत असते. तेव्हा सत्या म्हणतो, धूमकेतू, मी खरंच खूप नशिबवान आहे बघ. आता विचार बरं का? तेव्हा मीरा म्हणते, का बरं? तेव्हा सत्या सांगतो, कारण माझी बायको ही धूमकेतू आहे. मी उगीच त्या बिचाऱ्या पंकजला ना असा उलटसुलट बोलत असतो. मी तर उगीच त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण त्याच्यामुळेच आता तू माझ्या आयुष्यात आलीस आणि अगदी माझी होऊन बसलीस. तेव्हा मीरा लाजतच विचारते, खरं का? तेव्हा सत्या म्हणतो, हो, विषय आहे का मग? त्यावेळी आता मीरा विचारते, मग मला सांगा, तुम्हाला माझ्यात असं काय चांगलं वाटलं? म्हणजे माझ्यातली आवडती अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आवडते? त्यानंतर सत्या थोडा लाजत असतो आणि म्हणतो, आवडतं की, पण काय आहे ना ते मी तुला नंतर सांगतो, फुरसतमध्ये, चालेल ना? म्हणजे वेळ मिळाला की सांगतो, असं म्हणून तो सारखाच आपला लाजू लागतो आणि लगेचच तेथून जातो. तर मीरा त्याच्याकडे पाहून हसत असते. त्यानंतर आता इकडे देविका आणि पंकजची मात्र भांडणं सुरू होतात, कारण सत्याने देविकाचे सगळे दागिने काढून घेतलेले असतात. पंकज म्हणतो, बेबी जाऊ दे ना, कुठं ते सत्याचं मनावर घेतेस? अगं एवढा विचार नाही करायचा त्याचा. तेव्हा देविका ताडकन रागाच्या भरात उठते आणि त्याला अशी एका हाताने बाजूला ढकलून देते. म्हणते, तू जा रे तिकडे खड्ड्यात, मला नको सांगू. अरे तू का माझ्या बाजूने नाही बोललास पंकज? आणि असं करताना आजीला व सत्याला का नाही थांबवलंस? तू मोठा आहेस ना? तेव्हा आता पंकज हसूनच म्हणतो, अगं जिथे मम्मा काही करू शकली नाही तिथे मी काय करू शकणार होतो, सांग बरं. त्यावेळी देविका म्हणते, अरे किती वेळा सांगू, तू मोठा भाऊ आहेस ना त्यांचा, मग त्या नात्याने तरी बोलायचंस पंकज. अरे मोठेपणा मग कधी दाखवणार तू? बायकोची बाजू तुला घेता येत नाही धड. त्यावेळी पंकज म्हणतो, पण अगं चावू दे ना, कशाला विचार करतेस? कसली डाऊन मार्केट माणसं आहेत ती, त्यांच्या नादी लागत बसायचं का? त्यांची लेवलच नाही ग. आणि माझ्यासारखं सोफिकेशन त्याला असं आयुष्यात तरी जमणार आहे का? नाही ना. तेव्हा देविका वैतागते आणि म्हणते, पंकज अरे सतत त्याच गोष्टी सांगून मला असं गुंडाळू नकोस. कारण त्या मीराच्या बाबतीत काय घडलं तू बघितलं असेल ना? अरे सेमच घडलं ना. तो सत्या काय म्हणाला की दसऱ्यापर्यंत त्याच्या बायकोला तो दागिन्यांनी मढवणार आहे. तेव्हा पंकजला आता हसूच आवरत नाही आणि तो विचारतो, काय
तो सत्या आणि बायकोला दागिन्यांनी मढवणार? अगं त्यासाठी ना पैसे लागतात, पैसे आहेत का त्याच्याकडे ते पैसे? तेव्हा देविका आता सरळ त्याची कॉलरच पकडते आणि विचारते, काय रे तुझ्याकडे आहे ना एवढी भरगच्च पगाराची नोकरी आहे ना तुझ्याकडे? अरे वर्ष झालं तू काम करतोयस ना, नोकरी करतोयस ना, मग कुठे आहे तुझे पैसे सांग बरं मला. तेव्हा आता तो म्हणतो, अगं माझं अजून पगाराचं, असं म्हणून तो पुन्हा पुन्हा पगाराबद्दल सांगू लागतो. तेव्हा देविका अजूनच वैतागते आणि विचारते, काय पुन्हा पुन्हा तू त्याच पगाराबद्दल बोलायला लागलास? अरे तू पुन्हा हेच म्हणणार का, पगार अजून झालेला नाहीये? आणि मला सांग, असा कुठे जॉब करतोस रे तू? अशी कोणती नोकरी आहे जी तुला वेळेवर पगार देत नाही? अरे जवळजवळ वर्ष होत आले पंकज तुला या नोकरीला. मला सांग, कोणत्या ट्रस्टसाठी तू काम करतोस का रे? काय नाही. तेव्हा पंकज आपला नाही नाही असं म्हणूनच मान हलवत असतो. तेव्हा देविका आता अगदी हात उगारून वगैरे त्याला म्हणत असते, अजिबात माझ्याशी खोटं बोलायचं नाही हां. अगोदर पैसे दाबून ठेवले असतील ना ते बाहेर काढ. तुझ्या पैशांनी मला दागिने कर, मी ते दागिने घालेल आणि सगळ्यांना दाखवून दे की मी सुद्धा माझ्या बायकोसाठी दागिने करू शकतो, समजलं? अरे माझा काही तुला अभिमान वाटतो की नाही? तेव्हा पंकज मात्र गालातच हसतो आणि म्हणतो की इथे वडापाव खायला पैसे नाही, आता हिला दागिन्यांनी कशी मढवू मी? तेव्हा आता तो हसत असताना देविका अजूनच त्याला जोराचा असा फटका मारते. तेव्हा तो लगेचच भानावर येतो आणि म्हणतो, अगं दागिन्यांचं काय घेऊन बसलीस आणि तुला कशाला हवेत ते दागिने? अगं मी आहे ना तुझा खरा दागिना, पंकज गायकवाड MBA. चल मी तुला ना आईस्क्रीम खायला घेऊन जातो, म्हणजे तुला गारगार वाटेल आणि तुझा राग सुद्धा अगदी आईस्क्रीम सारखा थंड होऊन जाईल. तेव्हा देविकाला अजूनच राग येतो आणि ती रागातच ओरडते, पंकज. तेव्हा आता पंकजला समजतं ही भडकली आहे. तो म्हणतो, ओके बेबी ओके चिल, नको जाऊया चालेल. त्यानंतर आता तो पण एकदम गप्प बसतो, कारण उगीचच देविकाला आता त्रास दिला तर प्रॉब्लेम नको. तर दुसरीकडे निरूपा नुसती एरझऱ्या घालत असते, कारण आजीने आणि सत्याने कशाप्रकारे तिचा गेम करून सगळे दागिने हे काढून घेतलेले असतात हे तिला आता आठवत असतं. मग आता हे सगळं आठवल्यानंतर निरूपा म्हातारीच्या नावाने बोटं मोडू लागते आणि म्हणते, डोक्याला ना नुसती ताप झाली आहे ही म्हातारी, सगळ्या गोष्टींमध्ये आपलं नुसतं नाक खुपसायचं असतं तिला. तेवढ्यातच सुधाकरराव तेथे येतात आणि निरूपाकडे दुर्लक्ष करत आपापलं काम करू लागतात. तेव्हा निरूपा अजूनच रागात विचारते, काय हो समोर काय चाललंय हे दिसत असताना सुद्धा आपण त्या गावचेच नाही असं दाखवायची ना तुम्हाला सवयच लागली आहे. आता काय चाललंय ते दिसतंय ना व तुम्हाला, तुम्ही ना अगदी डोळे बंद करूनच बसला आहात. तेव्हा सुधाकरराव हसून विचारतात, अगं डोळे बंद करून कसं चालेल, माणूस धडपडायचा नाही का, मला सांग बरं तूच. आणि तुला सांगू निरूपा, या घरात राहायचं म्हटल्यानंतर डोळे लख्ख उघडे ठेवून राहावं लागतंय. निरूपा आता रागातच म्हणते, समजलं हां, मला तुमचा टोमणा समजला. सासूबाई आल्या ना तुम्हाला अगदी चावाच चढतो, मला माहिती आहे ना. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, असं काय बोलतीयेस, बिचारी 4 दिवस राहायला आली आहे तर लगेच झाली तुझी कटकट सुरू. तेव्हा 4 दिवसाचे 15 दिवससुद्धा होऊन गेले असं निरूपा म्हणते. कधी जाणार आहे ती म्हातारी, नाहीतर इथे असेपर्यंत ना उगीच आपली दादागिरी करत बसणार आहे. त्यावरती सुधाकरराव म्हणतात, अगं दादागिरी नाही, याला म्हणतात सत्यागिरी. तेव्हा आता सत्यागिरी वापरल्यामुळे त्रास काही कमी होत नाही असं निरूपा हातवारे करून सुधाकररावांना म्हणते. आणि तुमच्या आईला अगोदर सांगा आजच इथनं जा म्हणावं, का नुसता डोक्याला ताप लावून ठेवलाय म्हातारीने. तेव्हा सुधाकरराव रागातच निरूपाकडे बघतात आणि म्हणतात, नाही सांगणार, जा काय करायचं ते कर. आणि तिचं तरी काय चुकलंय ग, कारण तू मीराबरोबर म्हणजे तुझ्या सुनेबरोबर जसं वागते तसं ती सुद्धा तिच्या सुनेबरोबर वागते, म्हणजे तुझ्याबरोबर वागते. त्यात तिचं काय चुकलंय सांग बरं. कारण तू मीराला त्रास दिला, दुखवलंस, म्हणून सत्यजित सुद्धा तुला त्रास देतोय. आणि मी तुला अगोदरच सांगितलंय, कारण माझी आई जशास तसं वागणारी आहे असं म्हणून ते तिचं तोंड गप्प करतात. तरीही निरूपा आता बोलू लागते. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, खूप ऐकलं निरूपा, आता अजिबात बोलायचं नाही, समजलं? आणि इथून पुढे ना आई कुठेही जाणार नाही, तिला हवं तेव्हा ती जाईल, मी तिला सांगणार नाही. आणि तुलाच जर त्रास होत असेल ना तर तू अगोदर ना तुझं वागणं सुधार, असं म्हणून ते निरूपाला जाता गप्प करतात. तेव्हा निरूपा अजूनच रागात सुधाकररावांकडे बघते.
तर दुसऱ्या दिवशी आता निरूपा ही चहा पीत बसलेली असते, पण तिचा चेहरा मात्र पडलेला असतो. ती म्हणते, या कुचकट म्हातारीने सगळे सणासुदीचे दागिने काढून घेतले माझ्याकडनं. आता गणपती वगैरे येतील, मी काय लंकेची पार्वती बनून फिरू का नुसतं सणासुदीला? कुचकट कुठली, असं म्हणून आता ती खूपच म्हातारीवर चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते, आता यातून ना फक्त मला एकच माझी लाडकी सून वाचवू शकते, ती म्हणजे रिया, माझी लहान सून. कारण तिच्याकडे आहेत ना 50 तोळे तिच्या बापाने दिलेले, मग त्यातले काही दागिने मला सणसुदीला तरी घालायला देईल रिया. तिला नाराज करून चालणार नाही हां, असा विचार ती आता करत असते. तेवढ्यातच रिया तेथे येते. मग निरूपा म्हणते, हाय रिया, गुड मॉर्निंग, झाली का गं तुझी झोप? तेव्हा रिया म्हणते, गुड मॉर्निंग, हो झाली की माझी झोप छान झाली हां. तेव्हा तुला काही हवंय का, असं निरूपा विचारते. तेव्हा काही नाही, मी आता ॲपल ज्यूस मागवणार आहे, तुम्हाला सुद्धा मागवायचं आहे का, असं लगेचच रिया विचारते. तेव्हा निरूपा म्हणते, नको नको अगं, मी कालच अशी लाल लाल ॲपल घेऊन आले आहेत मोठी मोठी बाजारातनं, त्यामुळे मीच आता तुझ्यासाठी ज्यूस बनवते, तू रूममध्ये जा. तेव्हा आर यू शुअर, असं आता रिया विचारते. तेव्हा हो शुअर शुअर, शुगर पण घालते थोडी, असं निरूपा म्हणते. तेव्हा तिला ती आराम करायला सांगते. मग रियाला खूपच आनंद होतो. ती म्हणते, सो स्वीट ऑफ यू मम्मा, आय लव्ह यू. तेव्हा निरूपाला आता खरंच वैताग आलेला असतो तो ॲपल ज्यूस बनवण्याचा. मग ती आता तशीच विचार करत बसते. त्यावेळी आता ती म्हणते की मरू दे, मी का करू आता ज्यूस, ही आहे ना समोरची फुकटची मोल करीन, असं म्हणून ती मीराकडे बघते. कारण मीरा समोर झाडून घेत असते. त्यानंतर मीराजवळ जात लगेचच ती म्हणते, ए जा ॲपल ज्यूस बनवून आण पटकन एक ग्लास, काहीतरी काम करत असते का दिवसभर, फुकटचं गिळत तरी असतेस, असं आता रागातच ती मीराला म्हणते. तेव्हा मीरा आता काही न बोलता लगेचच निरूपाच्या हातात झाडू देते आणि ॲपल ज्यूस बनवण्यासाठी किचनमध्ये जाते. तेव्हा आता निरूपा रागात म्हणते, बापरे, हिने तर माझ्याकडे दिला झाडू, पण मी का मारू हा झाडू, मी मारणारच नाही, ॲपल ज्यूस बनवल्यानंतर तुलाच मारायला लावणार आहे बघ तू झाडू. ती तेथेच झाडू ठेवणार तितक्यातच आजी रूममधून बाहेर येतात आणि लगेचच आता निरूपाकडे बघतात. आजीला घाबरून निरूपा लगेचच झाडून काढू लागते. त्याचवेळी आजी विचारते, निरूपा आजचा पेपर कुठे आहे गं? तेव्हा निरूपा म्हणते, हे काय सासूबाई इथेच आहे. मग निरूपा झाडून काढत असताना आजी म्हणते, अरे वा किती छान ना, मस्त हां, त्या सोफ्याच्या खालून सुद्धा घ्या झाडून आणि असंच काम करत राहा. निरूपा हसतच म्हणते, हो करते ना काम. त्यावेळी आजी पुढे गेल्यानंतर लगेचच निरूपा आजीला झाडू मारल्याची ॲक्शन करते. आजी पुन्हा मागे येते आणि म्हणते, निरूपा जरा पदर खोचून काम केलं ना तर चांगलं होतं हां अजून काम. तेव्हा निरूपा होला हो करते आणि पदर खोचते. आजी गेल्यानंतर निरूपा लगेचच म्हणते, ही म्हातारी ना एक संधीसुद्धा सोडत नाही, नुसती आपली काम सांगत असते, असं म्हणून ती झाडूच खाली टाकते. त्यानंतर आता निरूपा झाडून काढून तेथे बसलेली असते आणि मीराकडे पाहते. मीरा अजूनही ॲपल ज्यूसच बनवत असते. त्यावेळी आता निरूपाच्या मनात येतं की कशाप्रकारे मीरा आणि रियाची गट्टी आहे. मग आता निरूपा मनात विचार करते, नको नको, या दोघींची गट्टी जमायला नको, नाहीतर ही मीरा काय करेल, त्या रियाकडून माझ्या अगोदर दागिने काढून घेईल. त्यानंतर आता मीरा ज्यूस तयार करून घेऊन निरूपा पुढे जाते आणि म्हणते, तयार आहे तर मी आता देऊन येते रियाला. त्यावेळी निरूपा म्हणते, गप्प बस, ठेव इथे अगोदर. मग मीरा आता गुपचूपच तेथे ग्लास ठेवते. त्यानंतर निरूपा आता मुद्दामच देविकाला आवाज देते. तेव्हा देविका लगेचच तेथे येते. मीरा आपली किचनमध्ये जाते आणि आवरून ठेवत असते. देविका आल्यानंतर ती विचारते, काय झालं हो आई? मग आता निरूपा म्हणते, ॲपलचा ज्यूस घे ना. त्यावेळी आता देविकाला वाटतं माझ्यासाठी आहे म्हणून ती म्हणते, थँक्यू आई. आता ती पिणार. तेवढ्यातच आता निरूपा म्हणते, ये बाई थांब थांब, अगं तुझ्यासाठी नाही आहे, तो रियासाठी बनवला आहे, जा बरं अगोदर तिला नेऊन दे, असा आता देविकाचा चांगलाच अपमान करत निरूपा म्हणते. तेवढ्यातच सत्यासुद्धा तेथे येतो आणि सगळा प्रकार बघतो. मग सत्या उगीच काडी टाकून देतो आणि म्हणतो, देविका काय अगं, अगोदर किती इज्जत होती गं तुझी, पण आता नाही, या निरूपाने तुला अगदी वेटरच करून टाकलंय हां. आता काय झाले माहिती, रिया मालकीन आणि तू मोलकरीन झालेस. कसा विषय आहे तूच बघ आता, कानामागून आली आणि डायरेक्ट मालकीनच झाली, असं म्हणून तो आता मोठ्या मोठ्याने हसतो. त्यानंतर आता ए पनवती तोंड बंद कर जरा, असं निरूपा रागात म्हणते. त्यावेळी सत्या काय गप्प राहतो. तो म्हणतो, देविका दुधामधून जशी माशी उचलून काढावी ना तशी तुला उचलून काढली आहे या निरूपाने.
तू कसं काय एवढं सहन करते ना, मला तर कळतच नाही. तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि विचारते, काय हो तुम्ही काही पण काय बोलताय? रियाला ज्यूस आवडतो आणि म्हणून सासूबाईंनी बनवायला सांगितला. तेव्हा सत्या म्हणतो, तुला सांगू, अगं रियाला आवडतो ज्यूस, पण या निरूपाला आवडतं ते फक्त 50 तोळं सोनं, आणि म्हणून तर एवढी सगळी रियाची सेवा चालू आहे, हो की नाही? असं म्हणून सत्या निरूपालाच विचारतो. तर निरूपाच्या मनातील बरोबर सत्याने ओळखल्यामुळे निरूपाच गप्प बसते. मग पुढे आता तो म्हणतो, ऐक ना मीरा, तुला माहिती आहे जोपर्यंत रियाकडे सोनं आहे ना तोपर्यंत फक्त ह्या ज्यूसचं काय, ती आकाशातून अमृतसुद्धा घेऊन येऊ शकते. पण देविका, तुला एक सांगू, तुझ्यासाठी ना मला खरंच खूप वाईट वाटतं, कारण त्या रियाची तू कामवाली झालीस. पण जाऊ दे, आपण प्रत्येक गोष्टीकडे कसं काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्हली बघायचं, हो ना. आता तुला नवीन जॉबच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणून तो उगीचच देविकाला आता भडकवून देतो. तेव्हा पार्लर सोडून तू नवीन कामवाली झालीस ना, ते सुद्धा रियाची, असं आता सत्या म्हणतो आणि तिच्यावर हसतो. मग तो तिचं अभिनंदन करत तिला पुढच्या कामासाठी बेस्ट ऑफ लकही देतो. त्यानंतर आता निरूपा म्हणते, देविका हा ना आपला काही पण बडबड करत असतो, तू नको उगीच लक्ष देऊ, तुझा बाळा ज्यूस देऊन ये. त्यावेळी सत्या म्हणतो, हो आता लावेल बरोबर फूस, मग तिकडून येईल 51 तोळं सोनं. त्यावेळी आता देविका मनात विचार करते की सत्याचं ना बरोबर आहे, कारण आज मला त्या रियासाठी ज्यूस द्यायला लावला, उद्या काय काय करायला सांगेन, आणि जर माझी ही अवस्था मीरासारखी केली या बाईने तर काही खरं नाही, आपल्याला तर काही डिमांडच राहणार नाही या घरात. असं म्हणून आता सत्याने चांगलाच देविकाच्या डोक्यात प्रकाश पाडलेला असतो. नंतर आता देविका ही लगेचच तेथून जाते, तर निरूपासुद्धा मोठा ॲटिट्यूड दाखवत मीराच्या समोरून तेथून निघून जाते. त्यानंतर आता मीरा विचारते, का बरं उचकवताय तुम्ही त्यांना, उगीच जाऊ द्या. तेव्हा सत्या म्हणतो, त्यांचं जाऊ दे. मग मीरा म्हणते, हा डबा घ्या. सत्या म्हणतो, हे बघ मीरा, तुझ्या शुभेच्छा नेहमीच मला माझ्या पाठीशी असायला हव्यात, कारण तू म्हणाली ना की गाडीचा धंदा चांगला होईल तर होईल, कारण अगं बघ आपण आता गेल्यानंतर कशा गिरायकांची रांगच लागेल आपल्यासमोर. मला दसऱ्यापर्यंत तुला सोन्याने मडवायचं आहे, आणि ते स्वप्न काहीही करून दिवस रात्र कष्ट करून मी पूर्ण करणारच. असं जेव्हा आता सत्या तिला म्हणतो तेव्हा मीरा आता त्याच्याकडे पाहत राहते. त्यानंतर सत्या आता गाडीचा पहिला दिवस असल्यामुळे आता सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून जातो. मग त्यानंतर मीरा आता आजीला चहा घेऊन जाते. आजी पेपर वाचत तेथे बसलेली असते. तेव्हा बाकीची कामं आवरली का गं, असं आजी विचारते. मीरा म्हणते, हो. मग ती आजीच्या हातात असणारा पेपर वाचायला घेते. मग आता त्या पेपरवर एक जाहिरात असते, जास्वंत इव्हेंट प्लॅनर कामासाठी मुले मुली पाहिजेत. तेव्हा आता हे सगळं तिने वाचल्यानंतर तिला समजतं की काम तर करायला हवं, घरात बसून नाही चालणार, कारण सासूबाई म्हणते की 2 वेळचं जेवते आणि रूममध्ये जाऊन फॅन लावून मस्तपैकी झोपते. आता म्हटल्याबरोबरच त्यानंतर तिला अजूनही आठवतं की सत्याला जर आपण कामामध्ये मदत केली तर 2चे 4 हात होतील आणि अजून पैसे साठतील. तेव्हा मीरा मात्र गालात हसते, कारण त्या पेपरकडे ती पाहून खूप खुश झालेली असते. त्यावेळी आजी विचारतात, काय गं मीरा, काय झालं? मीरा म्हणते, आजी मी घराबाहेर पडून काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतेय, आणि हे काम बघा की हे काम मला अगदी जमूच शकतं, कारण या अगोदरसुद्धा मी हे काम खूपदा केलं आहे आणि लोकांनासुद्धा ही कामं खूप आवडली आहेत. यातून मी सुद्धा कमवेल, म्हणजे यांचा भारसुद्धा थोडा कमी होईल. तेव्हा आजी म्हणते, अगं हो, मी बघितलं की पंकजच्या लग्नात तू एकदम भारी डेकोरेशन केलं होतंस, तू नक्की कर हां, मी तुझ्या आहे पाठीशी. मीरा हो म्हणते आणि आत्ताच मी फोन करते असं सांगते. मग त्यानंतर मीरा आता लगेचच एक काम करते, त्या मालकालाच कॉल करते आणि म्हणते, हॅलो मी मीरा सत्यजित गायकवाड बोलते आहे, तुमची पेपरमध्ये मी जाहिरात वाचली आणि मला हे काम खूप छान प्रकारे जमतं आहे. तेव्हा तिकडून ते बॉस विचारतात की तुम्हाला कामाचा काय अनुभव? मीरा म्हणते, लग्न, साखरपुडा या आणि डोहाळे जेवण, त्याचबरोबर टिळ्याचे जे कार्यक्रम असतात, घरगुती जे कार्यक्रम असतात, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी छान डेकोरेशन करून देते आणि मला लहानपणापासून आहे या कामाचा अनुभव. त्यावेळी तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे का, असं आता ते विचारतात. तेव्हा मीरा गप्प राहते. तेव्हा कुठून कोण येतं आणि फोन करतं, तुम्ही नीट पेपरमधली जाहिरात वाचली की नाही, अडाणी आहात की शिकलेले आहात, असं म्हणून मीरालाच तो मालक खूप सुनावतो आणि मीरा पुढे काहीच बोलत नाही, बिचारी उदास होते आणि मग फोन ठेवते. आजी विचारते, काय गं झालं मीरा,
तेव्हा मीरा म्हणते, काही नाही हो आजी, त्यांनी ना, मी त्यांना सांगितलं की मला कामाचा एवढा अनुभव आहे, तरीही त्यांनी मलाच सुनावलं, मग मीच ठेवला फोन. तेव्हा आजी म्हणते, जळलं मिळलं लक्षण त्याचं, काही गरज नाही आहे आपल्याला त्याच्याकडे काम करण्याची, आणि एवढा माझं असेल ना त्याला त्याच्या घरी ठेव म्हणावं. तेव्हा मीरा म्हणते, आजी माझंच चुकलं हो, मी या अटी वाचून अगोदर फोन करायला हवा होता. तेव्हा आता आजी म्हणते, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, आणि तुझ्या नशिबात जे काम असेल ना ते तुला मिळेलच, फक्त तू प्रयत्न अजिबात सोडू नकोस. तेव्हा मीरा हो म्हणते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये देविकाच्या डोक्यातच बसलेलं असतं की काहीही झालं तरी आता निरूपाला जिंकून घ्यायचं, ती रियाकडे जाता कामा नये. मग आता 5,000 रुपये ती निरूपाच्या हातावर टेकवते. पंकज डोकावून बघतच असतो. तेव्हा निरूपा विचारते, एवढे कशाला? तेव्हा घर खर्चासाठी लागतातच ना म्हणून, असं देविका म्हणते. त्यानंतर आता निरूपा लगेचच मोठेपणा मीराला सांगणार असते. तर आता निरूपा त्याचबरोबर तिथे सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा मीराला ऑर्डर आता निरूपा देणार, तेवढ्यातच सत्या तेथे येतो आणि म्हणतो, काय टेबलावर बसून ऑर्डर द्यायला तुम्ही काय हॉटेलमध्ये आलात की काय? निरूपा म्हणते, बाबा मला नाही, रियाला ॲपल ज्यूस हवा होता. तेव्हा सत्या म्हणतो, एवढंच ना, मग तिला ज्यूस प्यायचा आहे तर ती तिच्या हाताने बनवून घेईल की. निरूपा म्हणते की तिला येत नाही ना बनवायला. मग सत्या म्हणतो, तू बनव ना, मीरा कशाला हवी त्याच्यासाठी, असं म्हणून तो आता मीराची साईड घेऊन निरूपालाच तोंडावर पाडतो. तर रिया आणि रवी गप्प बसतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.